2014 पासून सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, 2022 ते 24 सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील आणि परत एकदा 2024 नंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याला भरीव निधी देण्याचं काम सुरू आहे. 3200 कोटीचा MRDP प्रकल्प आहे. कोल्हापूर शहरातले कन्व्हेन्शन सेंटर असेल, रंकाळ्याचा विकास असेल, केशवराव भोसले नाट्यगृह असेल, श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचा विकास असेल, हॉकी स्टेडियम असेल, असे विविध विषय. मग छत्रपती शाहू महाराजांनी ज्या तालीम संस्थांना जागा दिल्या त्या पुन्हा पुनरुज्जीवन करण्याचा विषय असेल. मग त्यामध्ये जुना बुधवारपेठ तालीम, बजाप माझगावकर तालीम, संभाजीनगरचं आमचं मंडळ, अशा विविध कामांना निधी असेल. मोठ्या प्रमाणात जवळपास 5,000 कोटी रुपयाचा निधी शासनाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याला शहराला आलेला आहे आणि ही कामं अंतिम टप्प्यात आहेत. श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा जयंती उत्सव 26 जूनला असतो आणि मग या 26 तारखेला सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्याचा आमचा मानस होता. त्यासाठी ही बैठक आज आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आली. काम कितपर्यंत पूर्ण झालेलं आहे याची पाहणी करण्यात आली आणि लवकरच या कामांचा आढावा सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या पुढे मी मांडेन आणि शक्यतो करून 26 जून किंवा 8 ऑगस्टला रंगकर्मी दिन केशवराव भोसले नाट्यगृहाचं आहे. यामध्ये या सर्व कामांच्या उद्घाटनासाठी मी सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती. म्युझिकल फाउंटनचा देखील आत्ता आढावा घेण्यात आला. हे देखील 26 जून किंवा 8 ऑगस्टला याचं उद्घाटन होईल. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.